प्यायला पाहिजे ना, पिएगा नहीं तो जिएगा किधर से। ठीक आहे सर, तुम्हाला किती 10 वडापाव। हा वडापाव तुम्हाला साधा सुद्धा वाटत असेल, पण भारतात सर्वात जास्त गरज म्हटले ना गिऱ्हाईकाची तर मला आहे। तर हा जो रोड आहे तो लोणी संगमनेर रोड आहे आणि या रोडवर जमलेली गर्दी सर्वप्रथम तुम्हाला लक्षात येईल एकाच गोष्टीसाठी आहे, समनापूरचा प्रसिद्ध नसीब वडापाव। तर चला नसीब वडापावमध्ये जाऊया आणि काय बाबा इथलं एवढं खास की एवढे लोकांची गर्दी आहे ते जाऊन आपण आता बघूया। पुण्या मुंबई नंतर वडापावसाठी लाईन आणि जी क्रेज आहे ती बघितली, ती आम्हाला फक्त दिसली इथेच। कारण इथे तुम्ही बघाल तर सगळ्यांच्या प्लेटमध्ये एकच आयटम आहे वडापाव आणि त्या वडापावसाठी अक्षरशः इथे लाईन लागते। आम्ही पण आता लाईन लावतोय आणि इथे वडापाव ट्राय करून बघतो की या वडापावमध्ये काय असं खास आहे की लोक इतकी गर्दी करतात। बोला ना माई बाप। तुमची मुलाखत घ्यायला आणि तुम्हाला भेटायला, तुमचा वडापाव तुम्ही येण्याच्या आधीच मी ट्राय केला आहे। अच्छा अच्छा, मग अजून एक वेळ खाता का नेता पुण्यापर्यंत नेऊ ना आम्ही। आधीच यायचं होतं पण मुहूर्त नाही आला, आज मुहूर्त काढला। अच्छा, भेटून घेऊया काय खाता आणि काय नेता, काय कॉन्सेप्ट आहे ते। स्वागत आहे तुमचं, नितेश भाऊ आमचे, तर त्यांचं स्वागत। संगमनेर नगर रोडवर आम्ही आहोत आणि माझ्यासमोर आहे हा वडापाव। हा वडापाव तुम्हाला साधा सुद्धा वाटत असेल, पण मागे इथे जर तुम्ही गर्दी बघाल तर ही लोक फक्त एकच पदार्थ खायला आलेत, वडापाव। आणि आज आपल्यासोबत आहेत संगमनेरचे पॉप्युलर वडापावचे जे जनक आपण म्हणू शकतो, ओनर। तर संगमनेरच्या प्रसिद्ध वडापावचे जे सर्व आहेत नसीब चाचा आपल्यासोबत आहेत। तर चाचा धन्यवाद तुमचं, तुम्ही इतक्या लांबून आले आणि माझ्या वड्याची टेस्ट घेतली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आम्ही चाचा याच्या आधीच येऊन थांबलो होतो आणि तोपर्यंत आम्ही एक वडापाव ऑलरेडी खाल्लेला आहे, म्हणून चाचा बोलतात की तुम्ही ऑलरेडी चव घेतली आहे। तर चव घेऊन झाली आहे, गप्पा मारायच्या बाकी आहेत। तर चाचा हा जो वडापाव आहे ज्याच्यासाठी गर्दी आहे आणि दुकानामध्ये फक्त एकच पदार्थ 99% घेतलं जातोय, पाण्याची बॉटल 1% आहे त्याच्यामधली। तर याच्या मागे काय आहे, ह्या वडापावच्या मागे काय सिक्रेट? बघा, क्वालिटी दिली पाहिजे, भाव सुद्धा योग्य ठेवले पाहिजे, बरोबर आहे। आणि एवढं करून बी चालणार नाही, तर आपल्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर सुद्धा पाहिजे। आणि गिऱ्हाईक ज्यावेळेस येतंय आपल्याकडं तर आपण हा विचार, कोणताही व्यापारी असो, तुम्ही
हा विचार केला पाहिजे का ती गिऱ्हाईक आलं मला एकाला का होत नाही मदत करण्यासाठी आलं, बरोबर आहे. खरी गोष्ट. पण आता माझ्यावर उदाहरण देतो. मी जर विचार केला ना का हे वडा खायला आले तर यांना भूक लागली म्हणून आले, असं जर मी विचार करतो तर हा माझा मूर्खपणा आहे, बरोबर आहे. पण मी हा विचार केला पाहिजे ते गिऱ्हाईक माझ्याकडे आलं म्हणजे एक आणा का होत नाही मला मदत करण्यासाठी, हे लई महत्वाचं आहे. गरज आहे असं नाही का एकाचीच गरज आहे. नाही, भारतात सर्वात जास्त गरज म्हटले ना गिऱ्हाईकाची तर मला आहे. त्यांच्या डायलॉगमुळे तुम्ही ऑलरेडी त्यांना ओळखत असाल. मला वाटतं आम्ही लेटच आलो पण थेट आलो, भेट झाली आणि एखादा डायलॉग होऊन जाईल. आता कोणता डायलॉग मारायचा बाकी आहे? आता तुम्हाला आहे बघा, वडापाव दिला बापा, याला मी चटका म्हणतो, चटका दिला. आता काय समुद्राचा झटका टाकू का त्याच्यामध्ये? मिठाला समुद्राचा झटका म्हणतो आम्ही. तर गर्दी आम्ही तुम्हाला दाखवलेलीच आहे. आता काकांना मी फ्री करतो कारण काउंटरला देखील त्यांची वाट बघतात. आता त्यांचे डायलॉग आपण तिथे त्यांच्या जागेवर जाणार आहे. वडापाव भाऊ ती अख्खा महिन्यापासून उभी, त्यांना देऊन टाक ना पटक्यात. चटका बिटका दिला का? चटका देत चला गिऱ्हाईकाला. किती अक्का? 6. खाता का नेता? किती सर? हो. कितने आदमी म्हणजे किती माणसं आहे? प्यायला पाहिजे ना. पिएगा नाही तो जिएगा किधर से? ठीक आहे सर. तुम्हाला किती? 10. त्याच्यामध्ये पाव वगैरे अजून 20 रुपये द्या ना. यांना 4 दे, यांना 10 दे. तुमचे किती? बोला सरजी, बोला माई बाप. 8 नेता आणि 1 पेता. 6 रुपये आहे का फुटकाळ तुमच्याकडे? ए भाऊ 3 भांडे कर, 2-2चे. 2-2चे 3 पॅकेट दे त्यांना. भयंकर वेगा नाही. हे घे अक्का, तू घे. तुझं चालू आहे का? चला फटाफट फटाफट द्या. सोन्यासारखे गिऱ्हाईक उभे महिन्यापासून, आठवा लवकर. तर अन्सारी चाचांबरोबर आपण गप्पा मारल्या आणि मागे माझ्या तुम्हाला दिसत असेल केवढी गर्दी येते आणि त्या गर्दीतून वाट काढत आपण वडापाव आपल्या हातात घेतला आहे. 12 रुपयाला मिळणारा हा वडापाव. वड्याची साईज बऱ्यापैकी लहानच म्हणावी लागेल. आता प्राइजिंगच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला वडाची ही प्राईज आहे ती काय वाटते ती तुम्ही आम्हाला कमेंटमध्येच कळवा. आता या वडापावची चव घेऊन बघूया की काय खास आहे की मागेही ते एवढी जी गर्दी दिसते ती थांबली आहे. वडापाव बरोबर चटणी दिली जात नाही, मिरची दिली जाते फक्त. पाव आता मला वाटतं जरा कडक झाला आहे पण वड्याची जी टेस्ट आहे ती 12 रुपये किमतीच्या प्रमाणे जस्टिफाय करते. तर हा होता संगमनेरचा प्रसिद्ध नसीब वडापाव. आपली भेट पुन्हा होईल एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.